नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये. आज 30 जून 2026 आहे. मी सर्वांना सांगितलं होतं की बाबा हा जो निकाल आहे 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा तो 30 जूनच्या रोजी लागणार आहे. हा लागला नाही. काही जण मला विचारतात सर रिझल्ट अजून पुढे लांबणीवर गेलेले आहे का. आणि काही जण आक्रमकपणे म्हणतात की बाबा सर माहिती नाही तर म्हणजे निकालाचे अंतिम दिवस तुम्ही सांगितलेला आलेला नाही सर, त्या दिवशी रिझल्ट आला नाही. ठीक आहे. आता हा जो संभावित निकालाच्या तारखा असतात ते मी मागच्या वर्षीच्या अनुभवावरून सांगत असतो. मागच्या वर्षीच्या परीक्षा झाल्या किंवा जे पण मला माहिती भेटते गुगल वरून असो, वेबसाईट वरून असो, त्याच्या अंदाजित मी सांगत असतो आणि सतत पाठपुरावा करत असतो. त्या परीक्षेत जी पण याचं पेपर घेते त्यांना पण मी कॉल करून विचारत असतो आणि त्याच्यानंतरच मी सांगत असतो. ह्यावेळेस पण मी विचारलं होतं त्यांना कॉल करून, कारण निकाल लागला नाही. कारण जून मध्येच हा निकाल लागणार होता, 30 जून पर्यंतच येणार होता. मग काय झालं, हा मी सांगतो की तुम्हाला पण कुठे जायचं, कुठे कुठे कॉल करायचा, एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आणि कुठे जाऊन आपल्याला हे पाहायचं की त्यांचा कुणाला जे अधिकारिक लोक आहेत त्यांना जर तुम्हाला कॉल करून डायरेक्ट विचारायचं असेल ते तुम्हाला मी पहिले सांगतो. त्याच्यानंतर मी त्यांनी काय बोलले होते ते पण मी सांगणार आहे. आता हे तुम्हाला वेबसाईटवर जायचं, PUPP जरी तुम्ही डायल केलं की गुगलवर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, वेबसाईट. त्याच्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला एक 4थी व 7वी दिसेल, त्याच्यावर क्लिक करा किंवा 5वी आणि 8वी असे 2 पर्याय दिसतील. वरच्या पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, येतात 4थी व 7वी. नंतर काय करायचं, नंतर डायरेक्ट खाली जायचं. त्यांची तांत्रिक मदत म्हणून आपल्याला येते. काय तांत्रिक मदत म्हणून आपल्याला खाली एकदम खाली पाहिलं तर नंबर खालून 2 नंबरला तुम्हाला तांत्रिक मदतीसाठी एक तर फोन नंबर दिलेला आहे त्यांनी, हा फोन नंबर आणि हा ईमेल नंबर. ठीक आहे. असं मी कॉल करून यावेळेस पण विचारलं होतं, असे मी माहिती घेत असतो. परंतु निकाल जर पुढे गेला, पुढे जाऊ शकतो. असं काही असं नाही की बाबा निकाल त्याच तारखेला लागेल, असं कोणतीही डेट आधीच दिलेली नाही. हे फक्त संभावित असते. मी पण सांगत असतो, तू पाठपुरावा करूनच सांगत असतो. तर यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागणार, म्हणजे 15 तारखेच्या आसपास लागणार. हे हे आता जरी असेल तर त्याच्यामध्ये पण मागे पुढे होऊ शकतं, त्याच्या आधी पण लागू शकतो. ठीक आहे. हे तुम्ही डायरेक्ट ह्या हेल्पलाईनला नंबर कॉल करू शकता आणि आपलं स्वतः जाऊन विचारू शकता. मी जर मोबाईल नंबर तुम्ही जाऊन वेबसाईटवर जाऊन सांगितलं, PUPPSS MSCE ला पण तुम्ही जाऊन तिथे पण जाऊन पाहू शकता हेल्पलाईन नंबर, आणि त्याला तुम्ही डायरेक्ट काय करू शकता की जे पण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी हे नंबर आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता. या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगू शकतो की निकालाची जी तारीख मी कॉल करून विचारलेली आहे ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात त्यांच्याकडून जे उत्तर आलेलं आहे ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आलेलं आहे, जुलै महिन्याचं. त्याचे पुढे पण राहू शकते, मागे पण जाऊ शकते. हे फक्त माझा पाठपुरावा आहे. ज्यांना त्यांना भरपूर प्रतीक्षा असते की सरांकडून काही माहिती भेटेल, वेबसाईटवर जाऊन किंवा फोन नंबर स्वतः करत नाही, त्यांच्यासाठी ही माझी माहिती असते. त्यांना माहिती सांगणं माझं काम आहे. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नक्कीच काही अपडेट्स असतील, अजून पाठपुरावा करून काही मला माहिती भेटली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आता पुढच्या वर्षी 5वीची नवोदय आणि NMMS 8वीला राहणार आहे. त्याचा आपण अभ्यासाला नक्की सुरुवात करा. माझे पण पुढच्या वर्षीचे जे नवीन बुक अजून आलेले नाही आहे, परंतु मागचे व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरून तुमचा अभ्यास सुरू करू शकता. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.